काही मोठे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि खास करून पीक विम्याची रक्कम देखील आता कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। आता तुम्हाला तर माहितच असेल की सध्या राज्यामध्ये आता निवडणुकीचा कालावधी सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका असणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी आणि सोबतच आता राज्य सरकारला देखील काही योजनांचे पैसे वाटप करण्यासाठी उशीर झालेला आहे। म्हणजेच की या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी उशीर झाला असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी बघायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि या ठिकाणी शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचे पावले उचलण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असेल, पीक विम्याची रक्कम असेल, नुकसान भरपाईची रक्कम असेल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील आणि जे शेतकरी या ठिकाणी पीक विमा कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 ते 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता डीबीटीची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच पैसे खात्यावरती जमा केले जात असतात। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैशांचे वाटप केले जात असते। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारने एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की लगेच या ठिकाणी पैसे जमा होत असतात। त्यामुळे पैसे जमा होण्यास देखील या ठिकाणी विलंब होणार नाही। आता कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कोणत्या योजनांचे सर्वात आधी पैसे जमा होणार, आज कोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, त्याचबरोबर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, याबद्दलची ए टू झेड माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, पीक विम्याची रक्कम असेल, अशा पद्धतीने आता 2 ते 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की आता सरकारने देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर शासकीय योजनांच्या लाभासाठी, म्हणजेच की प्रत्येक योजनांच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक असतात। आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी सरकारने शेतकऱ्यांना 2 कामे करण्याचे या ठिकाणी सांगितले आहे आणि जे शेतकरी ही 2 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार ते आपण आता बघूया।
तर शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आलेली होती. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती. आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी वितरित करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. आता नमो शेतकरी योजना म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले आहेत आणि 7वा हप्ता जमा झाल्यानंतर 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर का झाला हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, आता निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे रखडले होते, पण आता आचारसंहिता संपली असून सरकारने निधी वितरणासाठी एका क्लिकवरती म्हणजेच की पैसे जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे. सरकारने एकदा या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली की लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत असतात. आता नमो शेतकरी योजनेचे किती तर 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आणि पीएम किसान योजनेचे देखील 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु हे पैसे एकत्र जमा होणार नाहीत. सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांनी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला जाईल. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे जे पैसे जमा होणार आहेत हे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती येतील. सरकारचे म्हणणे आहे की एकदा तिकडून पैसे पाठवले की लगेच या ठिकाणी केवळ साधारणतः म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः डीबीटीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या पैसे या ठिकाणी जमा होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार म्हणजेच की या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. तसेच आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे. पीक विमा किती मिळणार तर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येणार आहे. आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणजेच की खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले होते. मग राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. आता सरकारनं हे जे 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम असेल आणि पीक विम्याची रक्कम असेल, अशा पद्धतीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील अशी घोषणा सरकारनं केली होती. आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यामध्ये आली आणि समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारण 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली. आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यामध्ये आली की पीक विमा देखील याच जानेवारी महिन्यामध्ये वाटप केला जाईल. आता सरकारनं पीक विमा देण्याची घोषणा केली होती किती तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. आता सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे. आता सरकारने काही जिल्ह्यांसाठी पीक विम्याची रक्कम जाहीर केली आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये म्हणजेच की हेक्टरीनुसार पैसे जमा होणार आहेत. जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती 17,500 रुपये जमा होतील. जर तुमच्याकडे 2 हेक्टर क्षेत्र असेल तर साधारणतः म्हणजेच की 30,000च्या पुढे तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतील, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 17,500 रुपये, काही शेतकऱ्यांना 32,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 33,000 रुपये अशा पद्धतीने पैशांचे वाटप होईल. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची
काहीच गरज नाही। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होत आहेत तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। त्यानंतर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील आणि पीक विमा सध्या वाटप सुरू झाला आहे। पीक विम्याचे किती तर 17,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप केली जात आहे। हे देखील लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता या सर्व योजनांचे पैसे खात्यावरती जमा होत असताना शेतकऱ्यांना काही गोष्टी लक्षात घेणं देखील म्हणजेच की शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये आले आहे आणि सरकारने सांगितलेली कामे जे जे शेतकरी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात महत्त्वाचा भाग, राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे की जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमधून काढले जाऊ शकते। आता नमो शेतकरी योजना असेल म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यावरती जमा होण्याकरिता तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर पीक विम्याच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी म्हणजेच की योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव असणं अत्यंत आवश्यक आहे। आता यादीमध्ये नाव येण्याकरिता तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। कोणती 2 कामे करावी लागणार तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमधून या ठिकाणी म्हणजेच की काढले देखील जाऊ शकते। आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना KYC करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, तुमच्या गावातील CSC सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे तुमची KYC तात्काळ पूर्ण करून घ्या। बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप देखील KYC केली नसल्यामुळे त्यांचे पैसे या ठिकाणी थांबू शकतात। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभासाठी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करून घ्या। KYC कुठे करायचे तर तुमच्या गावातील म्हणजेच की या ठिकाणी CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे की जे शेतकरी KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे जर तुम्ही देखील KYC केली नसेल तर तात्काळ KYC करून घ्या। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जे आधार कार्ड आहे, म्हणजेच की आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असेलच। आता जे तुमच्याकडील आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे म्हणजेच की अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही तुम्हाला याची खात्री करायची आहे। जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं एक काम करायचं आहे। कोणतं काम तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे पूर्ण केली असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करा। जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता कोणती 2 कामे करावी लागणार हे तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील अधिकृतपणे कोणतीही तारीख निश्चित करण्यामध्ये आली नाही, तरी देखील सूत्रांच्या माहितीनुसार 26 जानेवारी या दिवशी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। आता
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? तर बघा, राज्य सरकारने अद्याप देखील हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली नसली तरी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या मुहूर्तावरती सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरित करण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? तर 26 जानेवारीपर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार? तर बघा, नुकताच या ठिकाणी म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झाला आहे आणि पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे हा साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो. त्यानंतर आता पीक विम्याचा जर विचार केला तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 17,500 रुपयांचा पीक विमा सध्या वाटप केला जात आहे आणि नुकसान भरपाई रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील सध्या या ठिकाणी वाटप केली जात आहे. जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असेल तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी लवकरच जमा केला जाणार आहे. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. जर आजची ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि खास करून महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशांनी KYC करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी देखील संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता पुन्हा एकदा सांगत आहे बघा, नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो साधारणतः 26 जानेवारीपर्यंत जमा केला जाईल. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा झाली आहे. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण सुरू आहे. आणि लगेच आता या ठिकाणी पीक विम्याचे देखील वाटप सुरू झालेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा देखील या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहे. आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे, कोणत्या मंडळामध्ये जमा होत आहे, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, म्हणजेच की पीक विम्याची या ठिकाणी आपण जिल्हा निहाय, तालुका निहाय आणि या ठिकाणी मंडळाची देखील यादी आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला देखील पीक विम्याची यादी बघायची असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.